महाराष्ट्र के उल्हासनगर सेंट्रल पुलिस स्टेशन में एक बेहद चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां पिता अपनी 11 साल की बेटी के साथ यौन शोषण कर रहा था। विशेषता है कि स्थानीय पुलिस ने हर स्कूल में जाकर गुड टच और बैड टच के बारे में जानकारी देने का काम कर रही है। इसलिए इस लेक्चर से नाबालिग लड़की को समझ आया कि उसका पिता भी उसके साथ गलत हरकतें कर रहा है। इसके बाद नाबालिग लड़की ने अपने टीचर को बताया कि कैसे उसका पिता उसके साथ रोजाना यौन शोषण करता था। टीचर ने बच्ची की मां को इसकी जानकारी दी। इसके बाद मां ने पिता के खिलाफ सेंट्रल थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने इस संबंध में पॉक्सो के तहत मामला दर्ज कर आरोपी पिता को गिरफ्तार कर लिया है। पीड़ित लड़की की मां अलग रहती थी, इसलिए दोनों बेटियों की कस्टडी पिता के पास था। इस बीच पिता हर दिन बच्ची के साथ यौन शोषण कर रहा था। इस घटना से उल्हासनगर में हड़कंप मचा हुआ है। उल्हासनगर 3 परिसरामध्ये एका अशी घटना घडली की एका महिलेने तक्रार दिली आहे की तिचं एका पुरुषाबरोबर 10 वर्ष संबंध होते आणि त्याच्यापासून त्यांना 2 मुलं झालेली होती। त्याच्यानंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले। विभक्त झाल्यानंतर ज्या मुलींचा ताबा आहे तो त्या पुरुषाकडेच होता। तर तिची मोठी मुलगी आहे, त्या मुलीच्या बाबतीत स्वतःच्या पित्यानंच असलीच चाळे केले, तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले म्हणून इकडे पुरुषाला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि जी पीडित मुलगी आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। आम्ही आमचे महिला अधिकारी व आम्ही ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये जे लेक्चर देत आहोत त्याच्यामध्ये गुड टच बॅड टच हे जे या विषयावर आपण लेक्चर देतोय, त्यानुसार तिला ज्या आमच्या महिला अधिकारी लेक्चर दिलं तेव्हा तिला असं लक्षात आलं की आपले जे वडील करतायत हे बॅड टच आहे म्हणून तिने सदरची घटना ही आपल्या शिक्षिकेला सांगितली। शिक्षिकेने लगेच तिच्या आईला सांगितलं आणि पुढील आई स्वतः येऊन गुन्हा दाखल केलेला आहे।